इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी, आपली बातमी, आपला विश्वास, आपला आवाज। हॉटेल चंद्रविलास, चविष्ट चवीचं ठिकाण। आमच्या शाखा सदाशिव पेठ, पुणे, पोवी नाका, सातारा, पुणे, वाशी, कराड आणि कोरेगाव। भोसेगावच्या ज्योतिर्लिंगाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणामध्ये सुरू। बातमी येत आहे सातारा प्रतिनिधी अविनाश थोरवे यांच्याकडून। सालाबाद प्रमाणे चैत्र शुद्ध पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला भोसेगावची यात्रा संपन्न होते। सन 2025 मधील भोसेगावचे मुख्य दैवत आणि संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या ज्योतिबा देवाची यात्रा भोसेगावमध्ये संपन्न होत आहे। काल रात्री ज्योतिबा देवाचा यात्रेचा पहिला दिवस। देवाच्या पालखीमध्ये विधिवत पूजा करून छबिण्याने या यात्रेला सुरुवात झाली। भोसेगावातील मानाच्या असणाऱ्या सासनकाठ्या ढोल ताशांच्या गजरामध्ये सर्वप्रथम ज्योतिबा मंदिरासमोर वाजत गाजत आणण्यात आल्या। यानंतर पालखीचा मान असणाऱ्या सर्व रासकर मंडळींनी पालखी सजवून त्यामध्ये ज्योतिबा देवाची मूर्ती पालखीमध्ये विधिवत बसवून भोसेगावचे ग्रामदैवत मारुती मंदिराला प्रदक्षिणा घालून छबिणाला सुरुवात झाली। त्यानंतर गावातील सर्व महिला ग्रामस्थ लहान थोर मंदिरापुढे दर्शनासाठी जमू लागले आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये देवाचा छबिना निघाला। यात्रा कमिटीच्या वतीने पालखीच्या समोर बँड पथक लावून वाजत गाजत मंदिरापासून गावातील चौकापर्यंत पालखी नेण्यात आली। यावेळी गावातील सर्व अबालवृद्ध माता भगिनी या देवाच्या छबिनामध्ये मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सहभागी होतात। ढोल ताशांच्या तालावर सासनकाठ्या नाचवल्या जातात। अशा या भक्तिपूर्ण वातावरणामध्ये तरुणांचा उत्साह हा ओसंडून वाहत असतो। मोठ्या संख्येने तरुणाई वाद्याच्या तालावर थिरकते। सर्वात आकर्षणाचा भाग म्हणजे आपल्या सांस्कृतिक वारसा जपणार आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे छत्रपती शिवाजी राजे मंडळ। या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी ढोल लेझिम खेळून आपली परंपरा यावर्षीही जतन केली। गावातील सर्व ग्रामस्थ, आलेल्या सर्व माहेरवासिनी, माता भगिनी, तरुणांनी या लेझिमच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यात्रा कमिटीच्या वतीने अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आखल्यामुळे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोरेगाव पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे गावाचा छबिना निर्विघ्नपणे पार पडला। यावेळी कोरेगाव पोलीस स्टेशनचे विशेष आभार व्यक्त करून ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन यात्रा कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला। यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सुयोग्य नियोजन केल्यामुळे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये यात्रा पार पडण्यास मदत झाली। आज यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कलाकाराने धुमाकूळ घालत असलेल्या वैभव म्युझिकल नाईट कोल्हापूर या ऑर्केस्ट्राचा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम यात्रेनिमित्त आयोजित केला असून सर्वांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात आले असून अशाच प्रकारे शांततेत आणि उत्साहामध्ये यात्रा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सर्व माता भगिनी ग्रामस्थांना यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीच्या वतीने आवाहन करण्यात आले।